आता या कस्टमर कडे विंडोज 64 बिट आहे. तर आपण दिस पीसी ला क्लिक करू, राईट क्लिक करू, तर इथे दिसते 64 बिट. तर 64 बिट वर सॉफ्टवेअर आपलं डायरेक्ट चालत नाही, त्याचं एरर मेसेज देतं. हा एरर मेसेज काढायचा असेल तर आपल्याला एक एंटीव्हीडीएम सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करावं लागेल. तर ते इन्स्टॉल करण्याचे पहिलेचे प्रोसिजर आहे ते आपण करू. पहिल्यांदा कंट्रोल पॅनल मध्ये जायचं. कंट्रोल पॅनल मध्ये लार्ज आयकॉनला क्लिक करून इथे विंडोज फायरवॉल मध्ये जायचं. विंडोज फायरवॉल मध्ये टर्न विंडोज डिफेंडर फायरवॉल ऑन ऑफ म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यात जाऊन हे दोन्ही क्लिक काढून टाकायचे आणि खालच्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर मग बॅक आल्यानंतर इथे ऍडव्हान्स सेटिंग आहे, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे विंडोज डिफेंडर फायरवॉल प्रॉपर्टीज आहे, इथे ऑन रेकमेंडेड आहे, याच्या खाली ऑफ आहे. ऑफला क्लिक करून अप्लाय करायचं, ओके करायचं. आता विंडोज फायरवॉल बंद झालं. विंडोज फायरवॉल बंद झाल्यानंतर आपल्याला इथे जायचं या सिम्बॉलला, सिक्युरिटीच्या सिम्बॉलला जाऊन व्हायरस अँड थ्रेट प्रोटेक्शनला जायचं. इथे मॅनेज सेटिंग मिळतं. मॅनेज सेटिंग समजा अँटीव्हायरस टाकलेलं असेल तर मॅनेज सेटिंग मिळणार नाही. या कॉम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस नाहीये, त्याच्यामुळे ते मिळून जाईल. आणि हे सगळं बंद करून टाकायचं आणि याला बॅक करायचं. हे एक सेटिंग झालं. त्याच्यानंतर मग एंटीव्हीडीएम इन्स्टॉल करायच्या आधी ह्या गोष्टी करायच्या आपल्याला. इथे चेंज युजर म्हणून ऑप्शन असतं. चेंज युजर टाईप केल्यानंतर चेंज युजर अकाउंट कंट्रोल म्हणून ऑप्शन आहे. इथे हे जर वरती असेल तर याला सरळ खाली आणून ठेवून द्यायचं आणि ओके करायचं. येस, हे झालं. त्याच्यानंतर एक फाईल कॉपी करायची, कोणती डेस्कटॉपवरची फाईल कॉपी करायची आणि ती सी ड्राईव्हवर पेस्ट होते का पाहायचं. इथे जर पेस्ट डायरेक्ट झाली तर ठीक. असं जर आलं यू नीड टू प्रोव्हाइड ऍडमिनिस्ट्रेटर परमिशन, तर मग आपल्याला एक सेटिंग करावं लागतं. त्या सेटिंगसाठी आपल्याला राईट क्लिक करायचं आहे, रन करायचं आहे, REGEDIT रेगडिट म्हणून लिहायचं. रेगडिट मध्ये गेल्यानंतर लोकल मशीनला गेलं, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर खाली विंडोज मध्ये करंट व्हर्जनला जायचं. करंट व्हर्जन मध्ये सॉफ्टवेअर मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे चुकलं माझं. सॉफ्टवेअर मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये जायचं आपल्याला. मायक्रोसॉफ्ट मध्ये गेल्यानंतर मग विंडोजला जायचं. विंडोज मध्ये करंट व्हर्जनला गेल्यानंतर याच्यात पॉलिसीज म्हणून असेल, खाली गेलो आपण, याला थोडं वाढवायचं असेल तर वाढवू शकतो आपण. इथे पॉलिसीज मध्ये गेल्यानंतर सिस्टम, तर सिस्टमला डायरेक्ट क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे अनेबल LUA नावाचं एक ऑप्शन आहे, याला डबल क्लिक करून इथे 1 असेल त्याला 0 करायचं आणि ओके करायचं. हे केल्यानंतर एकदा कॉम्प्युटर रिस्टार्ट करावं लागतं. तर रिस्टार्ट करून घ्यायचं कॉम्प्युटर आणि इथे एक ऑप्शन असतं CMD लिहायचं. CMD मध्ये रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटरला क्लिक करायचं आणि इथे लिहायचं आपल्याला BCD edit/set test signing on. BCD set test signing on केलं आपण, BCD edit/set test signing on, ते इथे ऑपरेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली लिहून यायला पाहिजे. हे जर आलं नाही आणि त्याने काही एरर दाखवली, सिक्युअर बूट वगैरे, तर सिक्युअर बूट जर एरर आली तर त्यांच्या हार्डवेअरवाल्याला सांगावं लागतं की त्यांच्या बायस सेटअप मधनं सिक्युअर बूट बंद करायचं. आता मात्र आपलं हे सक्सेसफुल झालं तर काही प्रॉब्लेम नाही तर मग आपल्याला सिक्युअर बूट ऑफ करायला त्यांच्या हार्डवेअरवाल्याला सांगावं लागतं. एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर रिस्टार्ट करायचं. आता त्यांनी कॉम्प्युटर रिस्टार्ट केलाय. आता पहा, सी ड्राईव्हर जर आपण अशी फाईल कॉपी केली आणि इथे दिस पीसी वर जाऊन
सी वर पेस्ट केली, पेस्ट होते, त्याची डायरेक्ट पेस्ट झाली पाहिजे. हे झाल्यानंतर मग आपल्याला एनटीव्हीडीएम इन्स्टॉल करायचं. इथे एनटीव्हीडीएम ऑलरेडी कॉपी केलेला आहे. तर एनटीव्हीडीएम मध्ये आपण जाऊ, बीआर मध्ये जाऊ. एनटीव्हीडीएम इन्स्टॉल करण्याच्या पहिले आपल्याला अजून 2 सेटिंग बाकी आहेत, ते करून घेऊ पहिले. याच्यात आपल्या सॉफ्टवेअरच्या फोल्डरमध्ये एक ACC सेटिंग नावाचं एक फाईल असते. ACC सेटिंग, याला क्लिक करायचं. हा, हे खाली झालेलं आहे, ओके. त्याच्यानंतर मग दुसरं सेटिंग आहे ऍडव्हान्स शेअरिंग. तर एडीव्ही शेअर नावाची एक फाईल आपल्या सॉफ्टवेअरच्या फोल्डरमध्ये असते. एडीव्ही शेअरला क्लिक करायचं, हे ऑप्शन ओपन होईल. याच्यात टर्न नेटवर्क डिस्कव्हरीला ऑन करायचं, टर्न फाईल शेअरिंग ऑन करायचं. त्यानंतर याच्यात खाली येऊन टर्न ऑन शेअरिंग करायचं. 128च्या जागी खालचं 4052 ला करायचं आणि टर्न ऑफ पासवर्ड प्रोटेक्टेड करायचं. त्याच्यानंतर आता हे झालं खालचं, त्यानंतर हे वरचं राहिलं, याच्यात आपण टर्न ऑन शेअरिंग केलं. अशा तिन्ही ऑप्शन्स मध्ये आपण हे सेटिंग्स करून घेतल्या. हे सेटिंग लक्षात ठेवायचे आणि याला सेव्ह करायचं. हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला एनटीव्हीडीएम इन्स्टॉल करायचं, जे आपल्या सॉफ्टवेअरला जरुरी आहे 64 बिट मध्ये चालायला. हे प्रिंट कॉम्प्युटर जे आहे हे 64 बिटचं कॉम्प्युटर आहे. इथे लिहिलंय ना 64 बिट. तर 64 बिट असल्यामुळे आपल्याला हे एनटीव्हीडीएम टाकावं लागतं. 32 बिट असेल तर टाकावं लागत नाही. इथे एनटीव्हीडीएम आहेच. त्याच्यात आपण बीआर किंवा USA ला जायचं आणि इथे इन्स्टॉलला राईट क्लिक करून रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. आता ही प्रोसेस पूर्ण होते. ही प्रोसेस झाल्यावर एकदा पुन्हा कॉम्प्युटर रिस्टार्ट होतो आणि मग कॉम्प्युटर रिस्टार्ट झालं की एनटीव्हीडीएम इन्स्टॉल झाल्यावर आपण सॉफ्टवेअर चालू शकतो. तर कॉम्प्युटर रिस्टार्ट करणं जरुरी आहे. हे झालं की ही प्रोसेस पूर्ण होऊ द्यायची, मग कॉम्प्युटर रिस्टार्ट होईल. असं मध्ये स्टार्ट होतं, काहीतरी रन होतं आणि इथे लिहून येतं डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल WoW32, त्याला येस करायचं. मग ही प्रोसेस होते आणि ही प्रोसेस झाल्यानंतर इथे खाली जर आपण क्लिक केलं, इथे पहिल्यांदा आपल्याला काही दिसत नाही असं असतं. मग इथे हा सिम्बॉल आहे, याला क्लिक केलं तर इथे लिहून येतं एनटीव्हीडीएम वॉज इन्स्टॉल्ड, यू मे नीड टू रिबूट इन ऑर्डर टू एक्झिक्यूट द लोडर. त्याला ओके करायचं आणि आता एकदा पुन्हा कॉम्प्युटर आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल. आता कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्यावर आपलं सॉफ्टवेअर स्टार्ट होईल. तर दुसऱ्यांदा रिस्टार्ट झाला मशीन. दुसऱ्यांदा रिस्टार्ट झाल्यानंतर आता आपण पाहू, याला डबल क्लिक केलं तर सॉफ्टवेअर सुरू व्हायला पाहिजे. हा, सॉफ्टवेअर सुरू झालाय. पण आता याची स्क्रीन छोटी आहे. तर स्क्रीन छोटी असेल तर पहिल्यांदा तर आपण इकडे पाहायचं, डिस्प्ले सेटिंग मध्ये जायचं आणि रिझोल्युशन जे आहे इथे डिस्प्ले रिझोल्युशन हे नेहमी 1366x768 वर पाहिजे. हे इथे आहेच ऑलरेडी. मग आता आपल्याला इथे एक याला राईट क्लिक करून किंवा मग आपल्या शॉर्टकटला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायचं. इथे पहा फॉन्ट आहे, फॉन्ट मध्ये जाऊन 28 ला क्लिक करायचं आणि इथे लुसिडा कन्सोल फॉन्ट क्लिक करायचं. त्यानंतर राईट साईडला इथे फॉन्टच्या बाजूला लेआउट आहे. लेआउट मध्ये जाऊन इथे विंडो साईज जे मधलं ऑप्शन आहे विंडो साईज, त्याच्यात जाऊन 80x25 करायचं आणि ओके करायचं. आता पहा सॉफ्टवेअर पूर्ण फुल स्क्रीनवर ओपन होईल. आता एवढं सगळं ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन पाहायचं आहे डिव्हायसेस अँड प्रिंटर. डिव्हायसेस अँड प्रिंटर मध्ये प्रिंटर इन्स्टॉल आहे का? इथे प्रिंटर इन्स्टॉल नाहीये. हे प्रिंटर खाली गेलंय म्हणजे इन्स्टॉल नाहीये. हे या लाईनीत असलं म्हणजे इन्स्टॉल दिसतं. एक तर आपण याला कॉल करू आणि यांना विचारू की प्रिंटर ऑन नाहीये का? नाही तर हार्डवेअर वाल्याकडनं प्रिंटर इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. कॉल करतोय आता. तुमचं प्रिंटर इन्स्टॉल नाहीये का? मग सुरू नाहीये का? ऑन करा त्याला. हा, त्याला ऑन करा. ऑन आहे तर मग इथे यायला नको यार. हे पहा अनस्पेसिफाईड दाखवतोय. इथं बंद करून सुरू करा. अनस्पेसिफाईड दाखवतोय, इन्स्टॉल नाही दाखवतोय.
आता करा ऑन. नाही, हा अनस्पेसिफाईड मध्ये येत आहे. नाही, पण ते पकडलं नाही त्याने. इथे पण अनस्पेसिफाईड मध्ये येत आहे. हे याच्या रांगेत यायला पाहिजे. हे जे प्रिंटर आहेत की नाही, हा, त्याला इन्स्टॉल करावं लागेल. त्याचे ड्रायव्हर्स तुम्ही हार्डवेअर वाल्याकडून इन्स्टॉल करून घ्या.